दरवर्षी 1 ऑगस्टला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे महान नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी महाराष्ट्रभर अत्यंत आदराने साजरी केली जाते। याच दिवशी म्हणजेच 1 ऑगस्ट 1920 रोजी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला आणि याच दिवशी लोकमान्य टिळकांचं निधन झालं। संयुक्त आयोजन महाराष्ट्रभरातील शाळा, महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये 1 ऑगस्टला दोन्ही महान विभूतींना अभिवादन केलं जातं। प्रतिमा लासलगाव या ठिकाणच्या ग्रामपंचायतीमध्ये अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचं कार्य स्मरणात ठेवले जातील। लासलगावच्या महाविद्यालयात स्पर्धा आणि विचारधन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, निबंध आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करून त्यांच्या जीवनचरित्र्यावर प्रकाश टाकला जातो। विचार आणि कार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लावण्या, पोवाडे आणि फकीरा यासारख्या कादंबऱ्यांमधून शोषित आणि वंचितांच्या वेदना यांना वाचा फोडली। लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे गर्जना करत देशामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना रुजवली। या दोन्ही थोर पुरुषांचे विचार आणि कार्य आजही समाज मनामध्ये प्रेरणादायी ठरतात। उपस्थित सरपंच योगिता पाटील, माजी सरपंच रामनाथ शेजवळ, ग्रामपंचायत सदस्य योगेश पाटील, ग्रामसेवक बाविस्कर, लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सागर कोते यांच्यासह सर्व कार्यकर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त केलं। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव।